आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मुंबईतील विक्रोळी परिसरातून नात्यांनाही काळिंबा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणात इतक्या विकोपाला गेला की दोन सख्या भावांनी स्वतःच्या भावावर आणि त्याच्या अवघ्या 14 वर्षीय मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळीतील राहुल नगर परिसरात विश्वकर्मा कुटुंबातील 4 भाऊ एकाच इमारतीत राहत होते. पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. याच कारणावरून त्यांचे भाऊ सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला वाद फक्त शाब्दिक होता, मात्र काही वेळातच वातावरण तापले आणि दोन्ही बाजूमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. आरोप आहे की रागाच्या भऱ्यात सुरेंद्र आणि सूरज यांनी आधी सुनील यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी चाकू काढून सुनील आणि त्याचा 14 वर्षीय मुलगा श्लोक यांच्यावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले आणि जखमी बाप लेकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवरही गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गाणी लावण्याचा वाद हा तत्काळ कारण असले तरी या भावांमध्ये यापूर्वीपासून काही कौटुंबिक मतभेद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शींचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीची पडताळणी केली जात आहे. एका क्षुल्लक वादाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. एका बाजूला बापलेक जीवासाठी झुंजत येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला दोन सख्खे भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहेत. रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय किती मोठे नुकसान करू शकतो याची ही घटना पुन्हा एकदा जाणीव करून देते.